रायगडच्या रोहा तालुक्यात पावसामुळे भात शेती पाण्यामध्ये गेली आहे। 70 ते 80 हेक्टरवरील उन्हाळी भात शेती पाण्यात गेल्याचं समजतंय। 200 शेतकऱ्यांवर उपासमारीची त्यामुळे वेळ आली आहे। भात शेती नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून द्यावे असे आदेशही सध्या प्राप्त झालेले आहेत। 200 शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। रायगडच्या रोहा तालुक्यात पावसामुळे भात शेती ही पाण्याखाली गेली। नुकसानीचे पंचनामे करून द्यावे अशी मागणी आता शेतकरी करतायत। 70 ते 80 हेक्टरवरील उन्हाळी भात शेती ही पाण्याखाली गेली आहे। अशी परिस्थिती आहे की मेघराजाने एवढा वर्षाव केला आहे की त्यामुळे उन्हाळी शेती कापणं झोडणं त्याची जोपासना करणं आम्हाला अशक्य आहे। त्यामुळे खरोखरच एवढी नुकसानी सगळ्यांची झालेली आहे। त्याची झाली आहे त्यांना खरोखरच गव्हर्नमेंटकडनं यथाशक्ती जास्तीत जास्त जे रक्कम घेता येईल किंवा नुकसानीची भरपाई काढता येईल घेता येईल असं करून आम्हाला शेतकऱ्यांना त्याचा लाभ लवकरात लवकर मिळावा। या अवकाळी पावसामुळे ही जी होणारी नुकसान आहे ही शेतकऱ्यांच्या डोईजड झालेली आहे। आमची अशा प्रकारे ही अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान ही शासनाने त्याची दखलंदाजी करून आम्हाला शेतकऱ्यांना काही नुकसान भरपाई करून द्यावी ही आमची सगळं शेतकऱ्यांमार्फत शासनाला विनंती आहे। जास्तीत जास्त किती केवढं मिळायला पाहिजे। आता हे नुकसान तुम्ही बघता कसे झाले ते। आता खर्च झालेला तो आता काढायला पाहिजे।